कृत्रिम पाय लावलेला आहे. बाकी ऑटो फोल्ड आहे, युजर्स फ्रेंडली आहे, लाईट वेट, कमी वजनाचा म्हणजे किती, जयपूरपेक्षा 60% कमी वजनाचा आहे. जयपूर फूटच्या वजनापेक्षा 60% कमी वजन असलेला पाहिजे. त्यामुळे दिव्यांगाला किती सोयीचं होत आहे ते पहा. आणि स्वतःची आत्मप्रौढी असा विषय नाही, परंतु भारतात असा मॉड्युलर पाय मोफत देणाऱ्या संस्था, सामाजिक संस्था दोनच आहेत. एक उदयपूरची धार्मिक संस्था आहे आणि भारत विकास परिषद पुण्याची संस्था आहे. दोनच संस्था ॲडव्हान्स मॉड्युलर पाय मोफत देतात. आता जयपूर फूट आउटडेटेड झाल्यामुळे आम्ही घोषणाच केली. तुम्हाला जे हे दिलेलं आहे प्रेस नोट, हे जे प्रेस नोट आहे याच्यात आपण स्लोगनच दिली आहे खाली, जयपूर फूट आता बास मॉड्युलर पाय खास, बसवा मॉड्युलर पाय खास. कारण जयपूर फूट आता आम्ही बंदच केलेले आहे आणि मॉड्युलर पाय देणं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे मी आणि सुदैव चांगली गोष्ट आहे, अनेक NGO असल्यामुळे जयपूर फूट आता प्रत्येक दिव्यांगाकडे आहे. 2-2, 3-3 सेट पडलेले आहेत. म्हणजे मी असं म्हणेन, जयपूर फूट नसलेला दिव्यांग दाखवा, 25,000 रुपये घेऊन जा. आणि मग आपल्याला काय वाटतंय की आपण सत्कार्य करतोय, ते होतंय का सत्कार्य? नाही. म्हणून आम्ही ॲडव्हान्स पाय सुरू केला. कॉस्टिंग वाढलं, नो डाऊट, परंतु समाजाच्या आम्ही सरकारी मदत घेत नाही. समाजाच्या दातृत्व शक्तीवर आमचा विश्वास आहे आणि समाजाने समाजासाठी समाजाच्या भरोसे चालवलं. भारत विकास परिषद निमित्त मात्र आहे, विनय खटावकर त्याहून निमित्त मात्र आहे, पण हे समाज हा प्रकल्प चालवतो आहे. आता हा ॲडव्हान्स मॉड्युलर पाय म्हणजे मी काय सांगितलं. आता हे भारत विकास परिषद याचं हे विकलांग केंद्राचं रौप्यमहोत्सवी वर्ष सोहळा आहे. म्हणून आम्ही नॅचरली ज्या प्रेरणेने भारत विकास परिषद सुरू झाली, मातृसंस्था ते भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या स्वयंसेवकाच्या प्रेरणेने, संघाच्या प्रेरणेने त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी भारत विकास परिषद सुरू केली. त्यामुळे आम्ही कुटुंब प्रमुख या नात्यानं माननीय मोहनजी भागवत, परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना विनंती केली की 25 वर्षाचा आम्ही रौप्यमहोत्सवी सोहळा आहे, आपण आशीर्वाद द्यायला यावं, आपण संबोधन करायला यावं. मग ते येत आहेत 16 डिसेंबरला. मग ते येत आहेत म्हटल्यानंतर आम्ही ठरवलं नुसतं भाषण ऐकून करायचं का, वा तुम्ही छान काम करताय, पाठीवर थाप घ्यायची का? नाही. म्हणून आम्ही न भूतो न भविष्यती असा 1000 दिव्यांगांचा भव्य महाशिबिर पुण्याला ठेवलेलं आहे. त्यांच्याच उपस्थितीत एकाच कॅम्पसमध्ये, ढोले पाटील कॉलेजचा काही एकर कॅम्पस आहे. त्या कॅम्पसमध्ये एका बाजूला 1000 जणांचं शिबिर चालू असेल, एका बाजूला त्यांचा बाकीचा विषय असेल, बौद्धिक आहे आणि भाषण सुरू, जाहीर कार्यक्रम असेल. आता हे जे दिव्यांग महाशिबिर झालं, आम्हाला माहित नव्हतं. त्याच्यात आमचे काही मित्र असतात जे नेट सेवी होते, त्यांनी मला फोन केला, अरे विनय म्हणे आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. म्हटलं म्हणजे आतापर्यंत एका शिबिरात 710 मॉड्युलर पाय दिलेले. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हटलं आपण 1000 आम्ही काही वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही केलेलं नव्हतं, पण ते मला कळलं. मग मी लगेच त्याच्यातही छापून टाकलं. त्याच्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड आपण होणार आहे गिनीज बुकमध्ये आणि 1000 लाभार्थींपर्यंत पोहोचायचं आहे. आता हे मी म्हटलं की 1000 लाभार्थींपर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. आम्हाला काय शक्य आहे? पैसे गोळा करणं शक्य आहे. आणि खरंच सांगतो, लोकांना दान द्यायचं असतं, सपात्री दान द्यायचं असतं, पण त्यांना चांगल्या संस्था हव्या असतात. हा माझा गेले अनेक वर्ष अनुभव आहे. म्हणजे मी सर्व्हिसला असताना सुद्धा कार्यकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, दगडधोंड्यातला माणूस, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कार्यकारी म्हणून सेवानिवृत्त झालो. परंतु त्याही वेळेला मी हे काम करत होतो. 20 वर्षापासून मी या कामाशी लिंकअप आहे. समाजाकडे अपील केलं की समाज पैसा देतो, काम दिसलं पाहिजे. हे एवढं मोठं भव्य शिबिर आम्ही आयोजित केलं. काही कोटी जमा व्हायचे होते. वर तुम्हाला दिसत आहे ते सगळे, MNGL असेल, ब्रिज नेक्स्ट, ऑटो हंगर, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्लब, वात्सल्य ट्रस्ट, ते सगळ्यांचे पटापट पैसे गोळा झालेले. मग काळजी काय? काळजी दिल्यानंतर हा विषय पोचला पाहिजे ना. आणि त्यासाठी आजचा हा 8 तास, कारण आम्ही पोचू शकत नाही. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पोचू शकतो.
आणि तुमच्या मार्फतच आम्हाला हे दिव्यांगांपर्यंत घेऊन जायला पाहिजे. त्याच्यामुळे आज जाणीवपूर्वक तुमच्याशी संपर्क करावा या अपेक्षेने हा सगळा विषय आपण सुरू केला की हे नक्की काय प्रकार आहे. आता भारत विकास परिषदेची तसं म्हटलं तर स्थापना कशी झाली या एक सांगतो. म्हणजे हे 25 वर्ष केंद्राची झाली हँडिकॅप सेंटरची, पण भारत विकास त्याही आधीची आहे. 1962ला चीन युद्ध झालं आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा आपली मिलिटरीचं एवढी तयारी नव्हती. त्यामुळे माईन्समुळे आपल्या सैनिकांचे पाय गेले. जमिनीत पेरलेलं होतं चीनने, त्याच्यामुळे पाय गेलेलं. आणि सरकारकडे सुद्धा डिफेन्सकडे एवढी हॉस्पिटल्स नव्हती. दिल्लीमध्ये काही लोक एकत्र आले स्वयंसेवक संघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक, आणि सिटीजन फोरम ऑफ इंडिया दिल्ली, सिटीजन फोरम ऑफ दिल्ली म्हणून सुरू केलं. आणि मिलिटरीच्या सोबत सरकारसोबतच सैनिकांना लाकडी पाय बसवले. त्यावेळेला लाकडी पाय बसवले, विचार करा, लाकडाचा पाय बसवला. मग ते सगळं 2 वर्ष झालं. मग आता त्या निमित्ताने एकत्र आलेले होते सेवा करण्यासाठी. म्हणून मग त्यावेळेच्या लोकांनी ठरवलं की आपण एक कायमस्वरूपी रचना उभी करू, संघटना उभी करू, सामाजिक संस्था उभी करू आणि भारत विकास परिषद या नावाने काम सुरू केलं 1965ला. आणि त्यामुळे आमचे भारत विकास परिषदेचे अनेक प्रोजेक्ट आहेत. ते आज मी वेळ नाही सांगायला, परंतु संस्कार क्षेत्रात सुद्धा खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आमचे चालतात. परंतु आज ज्यासाठी आलं ते फोकस करतो. म्हणून मग हा जो कृत्रिम पायाचा प्रोजेक्ट आहे हा आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, मुख्य प्रोजेक्ट आहे की कारण त्याची स्थापनाच मुळे त्याच्यातून झाली. या अर्थाने आम्ही कृत्रिम भारतामध्ये एकूण भारत विकास परिषदेचे 13 उपकेंद्र आहेत. 13 जसं पुण्याला आहे तसं अहमदाबादला आहे, चंदीगडला आहे, हिसारला आहे. त्यावेळेच्या राष्ट्रपतींकडून दिव्यांगां क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल पारितोषिक मिळालेले आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंगांकडून पारितोषिक मिळालेलं आहे उत्तम कामगिरी केल्याबद्दल. म्हणजे कारण वी आर नॉन पॉलिटिकल. आम्ही आमची आयडेंटिटी लपवत नाही आहे, परंतु वी आर नॉन पॉलिटिकल. आम्हाला काही राजकीय क्षेत्राशी घेणं देणं नाही. आम्ही हे सगळं का करतो? 2 गोष्टी. जी भावना काय सांगतो आणि थांबणार आहे का आपण प्रश्नोत्तर करूया. नरसेवा, नारायण सेवा.